नमस्कार, मी वृषाली कदम. जय महाराष्ट्राच्या एन्काउंटर या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत एन्काउंटरमध्ये एक तरुण तडफदार असं नेतृत्व आलेलं आहे भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम आपल्यासोबत आहेत. खूप खूप स्वागत आपल्या जय महाराष्ट्राच्या एन्काउंटरमध्ये. अमित साटम, खरं तर यू हॅव कम अ लॉंग वे. म्हणजे मुंडे साहेबांच्या PA असल्यापासूनची आपण जी सुरुवात केली होती, भाजपमध्ये अगदी कार्यकर्ता म्हणून आपण सुरुवात केली होती. तुम्हाला असं वाटतं की आज भाजपच्या कार्यकर्त्याला हे यश मिळालेलं आहे? मुंबई नक्कीच हे मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीला जे पार्टी विथ डिफरन्स आपण म्हणतो त्याचं ते उत्कृष्ट उदाहरण आहे की मी एका वॉर्डाचा महामंत्री म्हणून माझ्या कामाला सुरुवात केली होती आणि एका वॉर्डाच्या महामंत्र्यापासून मुंबई भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष आणि 3 वेळेला पक्षाने मला विधानसभेची संधी दिली, 3 वेळा जनतेने मला निवडून दिलं. मला असं वाटतं हे फक्त भारतीय जनता पक्षामध्येच होऊ शकतं की अगदी तळागाळातला कार्यकर्ता हा पक्षाचा अध्यक्ष होऊ शकतो. कारण हा पक्ष काही फॅमिली ओरिएंटेड पक्ष नाही आहे किंवा फॅमिली बिझनेस नाही आहे. हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, हा विचारधारेच्या आधारावर चालणारा पक्ष आहे आणि राष्ट्रीयत्वाच्या आधारावर चालणारा पक्ष आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की माझ्यासारखा कार्यकर्ता पक्षाचा अध्यक्ष होणं ही तमाम भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना एक अभिमानाची गोष्ट आहे आणि एक कार्यकर्त्यांना कसा न्याय मिळू शकतो, संधी मिळू शकते याचं उत्कृष्ट उदाहरण आहे. तुमचं वक्तृत्व छान आहे, त्याबद्दल वाद नाही आहे, पण तुम्ही उत्तम लेखक देखील आहात. उडाणसारखं पुस्तक आपण लिहिलं होतं ज्याचं स्वतः सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत साहेब यांनी त्याचं त्या उद्घाटन प्रसंगी ते स्वतः उपस्थित होते. फार रेअर असं पाहायला मिळतं. या उडाणबद्दल तुमच्या काय सांगाल? नेहमीच माझ्या मनामध्ये अशी भावना असते की आपल्या तरुणींनी आपले आईवडील सांगतात ते नाही किंवा आपल्या आजूबाजूचे करतायत ते नाही, म्हणून आपल्या मनाला जे आवडतं आणि तुम्हाला जे रोज करायला आवडेल त्या क्षेत्रामध्ये आपलं करिअर निवडलं पाहिजे. आणि त्यामुळे मेक युअर पॅशन युअर करिअर. तुमची जी पॅशन आहे त्यालाच तुम्ही करिअर करा अशा प्रकारचं. कारण माझी पॅशन पॉलिटिक्स होती आणि मी माझ्या पॅशनलाच माझं करिअर केलं. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या पॅशनला तुमचं करिअर करता त्यावेळेला तुम्ही यू नेवर वर्क, यू आर ऑलवेज ऑन व्हेकेशन. आणि त्यामुळे मग त्यावेळेला रविवार आहे की शनिवार आहे किंवा सोमवार आहे याचा काहीच फरक पडत नसतो. आठवड्यातले 7ही दिवस एकसारखे असतात आणि 7ही दिवस आपण एन्जॉय करतो. आणि आपण जे रोज एन्जॉय करतो ते आपण रोज केलं पाहिजे. हे मी करून बघितलं, म्हणून मी जे करून बघितलं ते एका पुस्तकाच्या माध्यमातून मी उतरवलं जेणेकरून आपले तरुणी ते वाचू शकतील. आणि ते वाचल्यानंतर त्याच्यातनं थोडंफार जरी काही इन्स्पिरेशन लोकांना मिळालं आपल्या पॅशनला आपलं करिअर चूज करण्याकरता, तर मला असं वाटतं की माझं पुस्तक लिहिण्याचं जे उद्देश आहे ते पूर्ण होईल. बरं, आपल्याला आता ही जी जबाबदारी मिळालेली आहे, जसं मी म्हटलं की तुमची भरारी किंवा तुमचं उडाण हे आता एका अशा मकानवर पोहोचलेलं आहे की मुंबई अध्यक्ष, आणि ते सुद्धा होणं ज्यावेळी अगदी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. पक्षातलं तुमचं वजन वाढलेलं आहे, पण त्यासोबत खांद्यांवरचा भार देखील वाढलेला आहे. या जबाबदारीकडे कसं बघता? मला असं वाटतं की एका निर्णायक वळणावरती ज्या वेळेला पक्ष उभा आहे मुंबईतला, त्याच वेळेला माझ्यावरती एक खूप मोठी जबाबदारी पक्षाने दिलेली आहे. त्यासाठी मी पक्ष नेतृत्वाचे अत्यंत मनापासून आभार प्रकट करतो. परंतु मला असं वाटतं की ही जबाबदारी ही तमाम मुंबईकरांच्या आशा अपेक्षा आणि स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने नेणारी जबाबदारी आहे. कारण मुंबईकरांचं स्वप्न आहे आणि मुंबई महानगरपालिकेने अजूनपर्यंत मला असं वाटत नाही की मुंबईकरांच्या स्वप्नाला किंवा मुंबईकरांच्या आशा अपेक्षांना न्याय दिलेला आहे. आणि त्यामुळे भविष्य काळामध्ये गेल्या 11 वर्षामध्ये ज्या प्रकारचा विकास, उन्नती आणि प्रगती मुंबई शहरामध्ये झाली, अटल सेतू, कोस्टल रोड, मेट्रो, CCTV कॅमेराज, परंतु हे सर्व प्रोजेक्ट्स हे केंद्र किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून झाले. तशाच प्रकारचे हे सर्व प्रोजेक्ट्स हे मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून व्हावे. मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून अशा प्रकारचा विकास हा मुंबईकरांचा व्हावा, त्या दिशेने मुंबई शहराला आणि मुंबईकरांना नेण्याची ही जबाबदारी आहे असं मी मानतो. कारण तमाम मुंबईकर मोठ्या आशा अपेक्षा आणि आकांक्षांनी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांकडे पाहत आहेत आणि मुंबईकरांची स्वप्न पूर्ण करणं याकरता आम्ही कटिबद्ध आहोत. आणि त्या दिशेने पक्षाला त्या दिशेने घेऊन जाणं आणि पक्षाच्या संपूर्ण फळीला कार्यकर्त्यांना त्या दिशेने घेऊन जाणं हे सर्वात मोठं चॅलेंज आमच्या समोर आहे.
बरं, हे सगळं करत असताना एक आता ब्रँड तुमच्या समोर उभा ठाकलेला आहे आणि तो म्हणजे ठाकरे ब्रँड. असं म्हटलं जातं, दोन बंधू एकत्र आल्यानं मराठी मतं जी आहेत ती एकवटली जातील. या सगळ्याकडे आपण कसं बघता आणि खास करून या ब्रँडकडे आपण कसं पाहता? आणि मला असं वाटतं की कोण एकत्र येत आहे किंवा कोण एकत्र येत नाही आहे याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे की मुंबईकरांचा विकास कोणी केला. गेल्या 11 वर्षामध्ये मुंबईकरांना कोस्टल रोड कोणी दिला, मुंबईकरांना मेट्रो कोणी दिली, अटल सेतू कोणी दिला, CCTV कोणी लावले, किंवा वरळीतल्या BDD चाळीतल्या मराठी माणसाला 500 फुटाचं घर आहेच त्याच ठिकाणी कोणी दिलं, हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे कोण एकत्र येत आहे किंवा कोण एकत्र येत नाही याला महत्त्व नाही, मुंबईकरांची सेवा कोणी केली आणि कोण करू शकतं याला महत्त्व आहे. आणि मला असं वाटतं की या जगातला एक जागतिक ब्रँड हा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आहेत आणि सध्याचा महाराष्ट्रातला सर्वात मोठा ब्रँड हा देवाभाऊ आहे. बरं, त्या ब्रँडवरून बँड वाजलाय वगैरे बरीच चर्चा सध्या सुरू आहे. या चर्चेकडे कसं पाहता तुम्ही? तुम्हाला वाटतं बँड वाजलाय आपण असं म्हणालात की काही लोक एकत्र येत आहेत, ते एकत्र आले होते. अहो, साध्या BST एम्प्लॉईजच्या क्रेडिट सोसायटीची निवडणुकी त्यांना जिंकता आली नाही. आणि त्यामुळे खरा ब्रँड कोण आहे हे आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीमध्येही दिसलं, हे BST एम्प्लॉईजच्या क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीमध्येही दिसलं, आणि हे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्याला दिसेल की खरा ब्रँड महाराष्ट्राचा कोण आहे. महाराष्ट्रातला सर्वात मोठा ब्रँड सध्याचा हा देवाभाऊ आहे. बरं, असं म्हटलं जातं की तुम्ही एकीकडे आरोप करताय की उभाठा ही गेली 35 वर्ष त्यांच्याकडे महानगरपालिका आहे आणि महानगरपालिकेद्वारे जो विकास मुंबईचा व्हायला हवा होता तो झालेला नाहीये. पण हे सांगत असताना उभाठा असं म्हणतं की भाजप तर आमच्या सोबतच होतं. मग हा प्रश्न भाजप का विचारते? 1997 ते 2022 या 25 वर्षामध्ये 25चे 25 वर्ष महापौर हा शिवसेनेचा उद्धव ठाकरेंचा होता. 25चे 25 वर्ष स्टँडिंग कमिटीचा चेअरमन हा उद्धव ठाकरेंचा होता. त्या 25 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाचा महापौर किंवा भारतीय जनता पक्षाचा स्टँडिंग कमिटी चेअरमन कधीच नव्हता. मुंबई महानगरपालिकेची सगळी ताकद ही स्टँडिंग कमिटीमध्ये असते. मुंबई महानगरपालिकेच्या स्टँडिंग कमिटीमध्ये पास झालेली सगळी कामं ही महानगरपालिकेच्या सभागृहात येतात आणि सभागृहाचा चेअरपर्सन हा महापौर असतो आणि सगळ्या फाईलवरती सही ही म्युन्सिपल कमिशनरची असते. त्यामुळे म्युन्सिपल कमिशनरही भाजपचा नव्हता, स्टँडिंग कमिटी चेअरमनही भाजपचा नव्हता, महापौरही भाजपचा नव्हता. 25चे 25 वर्ष उद्धव ठाकरेच ड्राईव्ह करत होते. त्यामुळे त्या 25 वर्षामध्ये उन्नती झाली असेल किंवा दुर्गती झाली असेल, जे काही झालं असेल त्याला उद्धव ठाकरेच जबाबदार आहे, दुसरं कोणी जबाबदार नाही. पण आता तसं पाहायला गेलं तर त्यांचं हे जे स्टेटमेंट आहे की गेली 35 वर्ष ते आमच्या सोबतच होते, मुळात 35 वर्ष सोबत असून देखील आपल्याच मित्रपक्षाला मानाचं पान दिलं गेलं नाही, हे देखील यातून अधोरेखित होतं असं आपल्याला वाटत नाही का? नाही बघा, मुंबई शहरामध्ये नेहमीच त्यावेळेला शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती होती. जास्त जागा कॉर्पोरेशनच्या असतील किंवा विधानसभेच्या असतील ही शिवसेनाच लढवत होती. आणि त्यावेळेला शिवसेना एक प्रादेशिक पक्ष, हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी शिवसेनेची स्थापना केली. आम्ही त्यांच्या नेहमीच बरोबर होतो, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आमची युती होती. आणि त्यामुळे जास्त मेजर चंक आम्ही कॉर्पोरेशनमध्ये 70 किंवा 80 जागाच लढायचो, बाकीच्या सगळ्या 150 जागा शिवसेना लढत होती. विधानसभेच्या वेळेलाही भाजप कमी जागा लढायची आणि शिवसेना जास्त जागा लढायची. आणि त्यामुळे त्यावेळेला डॉमिनंट पार्टनर युतीमध्ये शिवसेना होती. आणि त्यामुळे त्यावेळेला जे काही चांगलं झालं किंवा वाईट झालं याचं, म्हणजे चांगलं झालं असेल तर श्रेय घ्यायचं आणि वाईट झालं असेल तर जबाबदारी घ्यायची. आणि चांगलं झालं की वाईट झालं हे मुंबईकर सांगतील. आज मुंबईकरांच्या मनामध्ये मुंबईच्या महानगरपालिकेबद्दल काय प्रतिमा आहे, काय परसेप्शन आहे, चांगली आहे की वाईट आहे, याच्याबद्दल मला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. मुंबईकरच सांगतील की BMC ही एक पॉझिटिव्हिटी घेऊन येते की निगेटिव्हिटी घेऊन येते. आणि त्यामुळे जे काही असेल त्याची जबाबदारी तर घ्यावीच लागेल. नक्कीच जबाबदारी घ्यावी लागेल असं तुम्ही म्हणताय. जबाबदारी घेत हे BST साठी म्हणून हे दोन बंधू एकत्र आलेले, त्या निवडणुकीमध्ये पानिपत झालं, खातंही उघडता आलं नाही, याकडे आपण कसं बघता? आणि त्यावेळी गाजावाजा मात्र मोठा करण्यात आला होता. मुळात ह्या सगळ्यामध्ये माझा दुसरा प्रश्न असाही आहे की BSTची काय सध्या अवस्था आहे आणि त्यालाही तुम्हाला वाटतं का हे जबाबदार आहेत?
नाही, मुंबई महानगरपालिकेशी निगडीत कुठल्याही गोष्टीची दुरावस्था असेल तर त्याला हेच जबाबदार आहेत, कारण 25 वर्ष ह्यांनी राज्य केलं आहे. तुम्ही BST असेल, मुंबईच्या पार्किंगची समस्या असेल, मुंबईच्या हॉकिंगची समस्या असेल किंवा अन्य कुठल्याही समस्या असतील, त्याच्याकरता फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे जबाबदार आहेत. आणि त्यामुळे यांचं जे काही 25 वर्षातला कारभार मुंबईकरांनी बघितलंय आणि यांनी मराठी माणसासाठी मुंबईसाठी काय केलं हे त्यांनी बघितलं, आणि त्यामुळे त्या गोष्टीचं एक प्रकारची शिक्षा मुंबईकर त्यांना देत आहेत. ती शिक्षा त्यांना विधानसभेच्या निवडणुकीत दिली, ती BST एम्प्लॉईजच्या क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत दिली, आणि त्याची शिक्षा मुंबईकर त्यांना येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा देणारच आहेत. कारण मुंबईकरांनी सलग 25 वर्ष त्यांच्यावरती विश्वास टाकला, मराठी माणसानं सलग 25 वर्ष त्यांच्यावरती विश्वास टाकला, परंतु ह्यांनी मराठी माणसानं आणि मुंबईला फसवलं, दिशाभूल केली, स्वतःचे खिसे भरले आणि मुंबई लुटली. बरं, ह्या सगळ्यामध्ये तुम्ही आता विधानसभेचा विषय काढला. खरं तर आपण जसं मी म्हटलं की एक उत्कृष्ट वक्ते आहात तुम्ही, एक लेखक आहात, त्यासोबत एक तुम्ही स्ट्रॅटजिस्ट म्हणून देखील काही इक्वेशन्स गेल्या काळामध्ये मांडली होतीत की कुठे खरं तर BJPनं काम केलं पाहिजे स्टॅटिस्टिकली. हे स्टॅटिस्टिक्स पाहता विधानसभेत देखील शिवसेनेला नाकारलं गेलं होतं असं तुम्हाला, म्हणजे उभाठाला नाकारलं गेलं असं तुम्हाला वाटतं का? कारण हा जो मराठी वोटर आहे, या मराठी वोटर हा टर्नआउट नाही झालाय जर तुम्ही आकडेवारी पाहाल तर. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 20 आमदार फक्त उबाटाचे निवडून आलेत. त्या 20 पैकी 10 आमदार हे मुंबई शहरामध्ये निवडून आलेत. तुम्ही जर त्याचा जर सखोल अभ्यास केलात की हे 20 आमदार कसे, 10 आमदार कसे मुंबई शहरात निवडून आले, तर तुम्ही हे पाहाल की मतांचं लांगुलचालन करून त्यांनी एका विशिष्ट समाजाची मतं मिळवून त्या ठिकाणी हे सगळे लोक आलेत. या 10 पैकी किती लोक, कोणी 1,500 आलाय, कोणी 2,000 आलाय, कोणी 4,000 आलाय, कोणी 5,000 आलाय. आणि तुम्ही स्ट्रॅटेजिकली बघितलं तर तुमच्या हे लक्षात येईल की विशिष्ट समाजाच्या पॉकेट्समधनं त्यांना शेवटच्या राऊंडमध्ये लीड मिळाली आणि म्हणून एक 2-4 हजार मतांनी हे मोठ्या प्रमाणावरती आमदार त्यांचे निवडून आले. याच्यातनं एकच गोष्ट लक्षात येते, मराठी माणसाने नाकारलंय असं म्हणताय. मराठी माणूस हा भारतीय जनता पक्ष आणि युतीच्या पाठीशी उभा आहे, आणि मराठी माणसाला माहिती आहे की खरी शिवसेना कुठली आहे, आणि मराठी माणसासाठी खरं काम कोणी केलं आहे. BDD चाळीतल्या मराठी माणसाला घर भारतीय जनता पार्टीने, महायुतीने मिळवून दिलं, किंवा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणं ही वर्षानुवर्षापासूनची जी मागणी होती ती पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी 2 ऑक्टोबर 2024ला पूर्ण केली. त्यामुळे मराठी आणि मराठी माणसासाठी खऱ्या अर्थानं कोणी काही केलं असेल तर ते भारतीय जनता पार्टी आणि महायुतीने केलेलं आहे, आणि त्यामुळे मराठी माणसानं उभाठ्याला नाकारलेलं आहे. बरं, तुम्ही काय विजन घेऊन यावेळी पालिकेच्या इलेक्शनला सामोरं जाणार आहेत? कुठले असे मुद्दे आहेत ज्याच्यावर भाजप काम करणार आहे? मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून क्रांतिकारक अशा प्रकारचा विकास हा झाला पाहिजे. मुंबई महानगरपालिकेला एक भ्रष्टाचार विरहित प्रशासन मिळालं पाहिजे, आणि त्याहून सर्वात जास्त महत्त्वाचं की मुंबई शहराची सुरक्षा आणि सुरक्षितता ही अबाधित राहिली पाहिजे. ज्या प्रकारे इतर आंतरराष्ट्रीय पश्चिमी देशांच्या शहरांमध्ये घुसखोरी होते आहे, तशा प्रकारची घुसखोरी मुंबई शहरामध्ये होऊ नये, मुंबई शहराचा रंग बदलू नये, आणि मुंबईकर सुरक्षित अशा प्रकारे राहिले पाहिजेत. हे आमचं विकास आणि मुंबईचा विकास आणि मुंबईची सुरक्षा हेच आमचं विजन आणि हेच आमचं मिशन आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2च दिवसांपूर्वी मला वाटतं एक बैठक देखील घेतली होती मुंबईसाठी म्हणून, आणि मुंबईचं एक विजन त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं होतं. असे कुठले विषय आहेत की जे तुम्ही यावेळी अधोरेखित जास्त कराल? मुंबई शहराचा इन्फ्रास्ट्रक्चर, सिव्हिक इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं झालं पाहिजे, आंतरराष्ट्रीय दर्जाचं झालं पाहिजे. मुंबई शहराचा मोबिलिटीचा प्रश्न आहे, ट्रॅफिकचा प्रश्न आहे, कंजेशनचा प्रश्न आहे, पार्किंगचा प्रश्न आहे, तो निकाली लागला पाहिजे. मुंबई शहरामध्ये फेरीवाला धोरण आलं पाहिजे, आणि त्यामुळे मुंबई शहराच्या पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे, आणि मुंबई शहराच्या फुटपाथचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, मोकळ्या जागांचा प्रश्न असेल, याला एक लॉजिकल फायनल सोल्युशन मिळालं पाहिजे, निकाली लागले पाहिजेत. नुसतं काय म्हणतात ते भिजत धोंगडं ठेवायचं तसं नाही, परंतु लॉजिकल कन्क्लुझिव्ह सोल्युशन या सर्व प्रश्नांना मिळालं पाहिजे असं मला वाटतं, आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही कारवाई करू.
बरं, मुंबईच्या महापौरपदी अमराठी माणूस बसवायचा भाजपचा मनसुबा आहे असं सतत संजय राऊत म्हणतायत किंवा त्यांच्याकडून वक्तव्य केले जात आहे पक्षाकडून. आपण याकडे कसं पाहतो? नाही, असं आहे की महाराष्ट्राच्या राजकारणाचा विदूषक रोज काय बोलतो याच्यावरती फार काही मला प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता नाही. परंतु मला असं वाटतं की त्यांच्या पक्षाला मुंबईचा महापौर हा खान करायचा आहे. एका खानाला मुंबईचा महापौर करायचा आहे, त्या दिशेने त्यांची वाटचाल चालू आहे. आणि त्यामुळे वर्सोच्या निवडणुकीमध्ये काय झालं हे आपण बघितलं. संपूर्ण मुंबई शहरामध्ये तशा प्रकारचा वर्सो पॅटर्न यांना राबवायचा आहे आणि तो राबवण्याकरता मराठीचा खोटा चेहरा हे पुढे करतायत. यांचं मराठी माणसावरचं प्रेम हे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या 6 महिने आधी जागृत होतं आणि महानगरपालिकेची निवडणूक संपली की ते प्रेम संपतं. आणि त्यामुळे महानगरपालिकेची निवडणुकीकरता यांचं मराठी प्रेम असतं आणि त्यामुळे मराठीचा चेहरा पुढे करायचा. पण त्याच्या आतून एक षडयंत्र रचलं जात आहे. या मुंबई शहराचा रंग बदलण्याचं षडयंत्र ते रचत आहेत आणि त्यांना एका खानाला मुंबईचा महापौर करायचा आहे. बरं, मुंबईमध्ये आता मराठी माणसांचा जर टक्का आपण पाहिला तर जवळपास हा टक्का 35 ते 38% आलेला आहे. मुंबईमध्ये मराठी माणसाचा टक्का घसरण्यामागसाठी कोण कारणीभूत आहे, कोण याला जबाबदार आहे आणि हा कसा ग्रॅज्युअली घसरत गेलेला आहे गेल्या काही जवळपास 1-1.5 दशकांमध्ये? मुंबईतल्या मराठी माणसाचा टक्का घसरण्याच्या मागे ज्यांनी या महाराष्ट्रावरती राज्य केलं, जी सरकारं होती आणि मुंबई महानगरपालिकेवर ज्यांनी राज्य केलं त्यांचं याच्यामागे फेलियर आहे. आणि तो टक्का कसा घसरू नये याच्याकरता गेल्या 11 वर्षात आम्ही काम केलं आहे. आणि त्याचं उत्कृष्ट उदाहरण वरळीतली बीडीडी चाळ आहे. 180 फुटामध्ये राहणारा मराठी माणूस त्यांना 500 फुटाचा आहे त्याच ठिकाणी घर तयार करून आम्ही दिलेलं आहे. अभ्युदयनगरच्या विकासाला आम्ही त्या ठिकाणी चालना देत आहोत. किंवा मुंबईच्या झोपडपट्ट्यांमध्ये राहणारा जो मराठी माणूस आहे त्या मराठी माणसाला झोपडपट्टी पुनर्वसन योजनांच्या मार्फत आहे त्याच ठिकाणी इन सिटू घर मिळावं याच्याकरता आम्ही प्रयत्न करत आहोत. हे प्रयत्न जर आधी झाले असते, गेल्या 25 वर्षांमध्ये झाले असते, तर कदाचित मराठी माणसाचा टक्का मुंबईमध्ये घसरला नसता आणि मराठी माणूस मुंबई सोडून गेला नसता. परंतु तो मराठी माणूस मुंबई सोडून जाऊ नये याकरता आमचं सरकार प्रयत्न करत आहे आणि त्याला यश हे आम्हाला मिळत आहे. मुंबईमधल्या ज्या मोकळ्या जागा आहेत त्या खाजगी संस्थांना देण्याचं धोरण BMCनं आखलेलं आहे, त्याला तुम्ही विरोध करताय. त्याचं नेमकं काय झालंय, आत्ता कुठपर्यंत आलंय ते प्रकरण? आमचं हे स्पष्ट मत आहे की मुंबईतल्या सर्व मोकळ्या जागा, मैदानं आणि उद्यानं ही महानगरपालिकेनीच मेंटेन केली पाहिजेत. ती कुठल्याही खाजगी संस्था, प्रायव्हेट ऑर्गनायझेशन, इन्स्टिट्यूशन कुणालाही देता कामा नयेत. महानगरपालिकेनी ती स्वतः मेंटेन करावी आणि तिकडच्या ज्या स्थानिक संस्था असतात, जे NGOज असतात, ALMs असतात, सिटिझन्स ग्रुप्स असतात, त्यांनी एका वॉचडॉग प्रमाणे त्या ठिकाणी काम करावं. त्याच्यातल्या ज्या त्रुटी असतील त्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना त्यांनी कम्युनिकेट कराव्यात. परंतु त्याचं मेंटेनन्स हे महानगरपालिकेनेच करावं आणि कुठल्याही प्रायव्हेट ऑर्गनायझेशनला त्या मोकळ्या जागा देण्यात येऊ नये असं आमचं धोरण आहे. जसं मगाशी आपण बेस्टचा देखील विषय घेतला होता, बेस्टची जागा ही देखील अतिशय प्राईम अशा मोक्याच्या जागा आहेत. बेस्टकडे जर आपण वळलो तर BMCच्या अखेरीत येणाऱ्या बेस्टच्या संख्येमध्ये मुळात कमी संख्या झालेली आहे. BST बसेसची संख्या कमी होणं हा देखील एक चिंतेचा विषय आपण मानता का? आणि केवळ 17% बसेस बेस्टच्या मालकीच्या आत्ता राहिलेल्या आहेत, म्हणजे 83% आणि अर्थात फक्त 2000 बसेस या भाडेतत्वावर सध्या आहेत. त्यामुळे सामान्य माणसाचं वाहतुकीचं एक प्रखर माध्यम म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं ती म्हणजे लालपरी, जी आपली BST बस असते. कुठेतरी जाणीवपूर्वक हे माध्यम मारलं जाते असं आपल्याला वाटतंय? नाही, BSTचा मुद्दा असा आहे की BSTची आज जी काय अवस्था झालेली आहे त्यालाही उद्धव ठाकरेच जबाबदार आहेत. कारण 25 वर्ष ते महानगरपालिका चालवत होते. BSTची एक इकॉनॉमिक फिजिबिलिटी स्टडी करणं आवश्यक आहे की BSTला आपण कसं सस्टेनेबल करू शकतो. सस्टेनेबल म्हणजे जितका BSTचा खर्च आहे तितके पैसे BSTला मिळाले पाहिजेत. मग ते ॲडव्हर्टायझिंगच्या मार्फत असतील किंवा अजून मार्केटिंगच्या मार्फत असतील, परंतु याच्यामध्ये कुठेतरी भ्रष्टाचार होतोय आणि भ्रष्टाचारामुळे लिकेजेस असल्यामुळे BSTचं मॉडेल हे या ठिकाणी सस्टेनेबल राहिलेलं नाही आहे. परंतु BSTचं मॉडेल सस्टेनेबल करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलणं आवश्यक आहे आणि आमची महानगरपालिकेमध्ये महायुतीची सत्ता आल्यानंतर आम्ही ते करू.
तर मला असं वाटतं सगळ्यात महत्त्वाचा आणि मुंबईकरांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय म्हणजे मुंबईतले खड्डे आणि खड्डेमय रस्ते. ह्यांचा जर विचार केला तर खरं तर 12ही महिने रस्त्यांची अवस्था ही बिकटच असते. आपण फक्त मान्सूनपूर्वी जी काही डागडुगी त्याची केली जाते आणि त्यासाठी म्हणून काही काळ डायव्हर्जन असतं असं नव्हे, पण नव्यानं केलेल्या कॉन्क्रीटच्या या रस्त्यांवर देखील आता खड्डे पडताना अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहेत. डांबर आणि कॉन्क्रीटच्या मार्गिकांमध्ये भेगा पडलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. ह्या अवस्थेला नेमकं कोण जबाबदार आहे असं आपल्याला वाटतं? हे बघा, मुंबई शहरामध्ये उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये सत्ता असताना 21,000 कोटी रुपये मुंबई शहराच्या रस्त्यावरती खर्च केले. 21,000 कोटी 10 वर्षामध्ये खर्च करूनही रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशा प्रकारचा प्रश्न मुंबईकरांच्या समोर दिसून येतो. या प्रश्नाचं निवारण करण्याकरता 2022 मध्ये ज्या वेळेला आमचं सरकार आलं त्यावेळेला आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना सीसी रोड्सचे टेंडर करण्याची सूचना केली. त्या अनुषंगाने सीसी रोडचं टेंडर काढण्यात आलेलं आहे आणि सीसी रोड विथ युटिलिटी कॉरिडोर विथ डक्स, कारण मुंबई शहराचे रस्ते वारंवार वेगवेगळ्या युटिलिटी एजन्सीज खोदत असतात. ते खोदल्यामुळे रस्त्याची दुरावस्था होते आणि त्यामुळे वारंवार युटिलिटी एजन्सीजने ते रस्ते खोदू नये याकरता डक्ट तयार करण्यात यावे आणि त्या डक्टमधनं जे वायर्स आहेत ते ले करावेत. याच्याकरता युटिलिटी कॉरिडोर्स तयार करून मग सगळे रस्ते सीसीचे करण्यात यावेत आणि 9 मीटरच्या खालचे रस्ते हे मॅस्टिक एस्फॉल्टमध्ये करण्यात यावे. अशा प्रकारचं धोरण तयार करून मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती रोड सीसीचं काम सुरू आहे. छोट्या रस्त्यांचं मॅस्टिक एस्फॉल्टनी करण्याचा निर्णय झालेला आहे. साधारणतः 50% रस्ते हे पूर्ण झालेले आहेत. उर्वरित 50% रस्ते हे आता 1 ऑक्टोबरपासून त्याची सुरुवात होणार आहे. जे रस्ते अर्धे सोडलेले आहेत ते पहिले पूर्ण करण्यात येतील आणि नंतर नवीन रस्त्यांना हात घालण्यात येईल. मला असं वाटतं की 2-3 वर्षामध्ये पुढच्या मुंबई शहरातल्या रस्त्याचा आणि रस्त्यातील खड्ड्याचा जो विषय आहे तो पूर्णपणे सक्सेसफुली आम्ही सॉल्व्ह करू. बरं, ह्या सगळ्यामध्ये ना मुंबईचं शांघाय करायचं असं मधल्या काळात आलेलं होतं. म्हणजे मुंबईने बरंच काही काही खरं तर सहन केलेलं आहे. बरेच एक्सपेरिमेंट्स मुंबईने पाहिलेले आहेत. मुंबईचं शांघाय करू, सिंगापूर करू अशा वल्गना कायमच मला वाटतं मुंबईकरांनी ऐकलेल्या आहेत. पण चिंचोळ्या गल्ल्या इथे आज देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि 20-20 मजली इमारतींना इथे परवानग्या मिळतात. बरं, त्या इमारती ज्या ठिकाणी सिच्युएटेड आहेत त्या बाहेर पडण्याचा जो रस्ता आहे तो अतिशय चिंचोळा आहे. तर ह्यासाठी म्हणून कशी काय मुळात परवानगी मिळते हाच खरा तर एक प्रश्न आहे. मुंबईचं पहिलं तर आम्हाला मुंबईची मुंबईच ठेवायची आहे. मुंबईची स्वतःची एक ओळख आहे, मुंबईची स्वतःची एक पहिचान आहे आणि त्यामुळे मुंबईची ओळख ही अबाधित ठेवणं हे आमचं लक्ष्य आहे. आम्हाला मुंबई ही मुंबईच ठेवायची आहे आणि आपण ज्या रस्ते आणि रस्त्यांवरती असलेल्या टोलेजंग इमारतींचा प्रश्न जो म्हटलात याच्यामध्ये क्लिअर कट पॉलिसी अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटनी काढलेली आहे. रस्त्याच्या रोड विड्थच्या अनुसारच त्या ठिकाणी FSI दिला जातो आणि त्या FSIच्या नुसार त्या ठिकाणी इमारती तयार केल्या जातात. त्यामुळे याच्या पुढे आता कुठेही रोड विड्थला सोडून इमारती टोलेजंग उभ्या राहणार नाहीत. रोड विड्थ असेल तर रोड विड्थ अनुसारच त्या ठिकाणी FSI देण्यात येईल. तुम्ही असं म्हणताय की BMC मध्ये गेली अनेक वर्ष प्रचंड भ्रष्टाचार हा झालेला आहे. भाजप कुठेतरी स्वच्छ BMC अभियान घेऊन काम करेल का असं तुम्हाला वाटतं? नक्कीच करेल, कारण 2014 पर्यंत आपण पाहिलं की या देशामध्ये दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होता. तो पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी पूर्णपणे दूर करून एक भ्रष्टाचार विरहित प्रशासन दिल्लीत दिलं. महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार होता. आदरणीय देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी भ्रष्टाचार विरहित प्रशासन हे महाराष्ट्रालाही देण्याचं काम हे सन्माननीय देवाभाऊंनी केलं. आता दिल्ली हो गया, महाराष्ट्र हो गया, मुंबई की बारी आहे आणि त्यामुळे मुंबई महानगरपालिकेलाही भ्रष्टाचार विरहित प्रशासन दे हे आमचं उद्देश आहे आणि तो संकल्प आम्ही केलेला आहे. मुंबईमधला फुटपाथ हा पण एक फार चर्चेचा विषय असतो आणि मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा, कारण मुंबईकरांना रस्त्यावरून चालताच येत नाही. फुटपाथ जे आहे ते एकतर फेरीवाल्यांनी तिथं अतिक्रमण केलेलं आहे, ड्रेनेजची झाकणं ही कायम तुटलेली असतात. म्हणजे जास्त पाऊस पडला की अशी भीती वाटते की कुठल्या झाकणा कुठलं उघडं असेल आणि काय झालं असेल तर जीव जायचा. त्यामुळे जेव्हा मुंबई भरते तेव्हा मुंबईकर आधीच धास्तावलेला असतो आणि त्याच्यामध्येही ड्रेनेजची झाकणं, कंत्राटदारांची रेती खडी हे सगळं जे आहे कुठेतरी मुंबईकर हे जीव मुठीत
धरून मुंबईमध्ये जगतायत असं आपल्याला वाटतंय का? याच्यात दोन मुद्दे आहेत की आजच निर्णय झालेला आहे की याच्या पुढे मुंबई शहरातले सगळे फुटपाथ हे स्टॅम्प कॉन्क्रीटमध्ये तयार करण्यात येतील. पेवर आधी काय ब्लॉक्समध्ये असायचं नाही. की पेवर ब्लॉक असायचे, मग एकदा टेंडर काढलं की 3 वर्षांनी पुन्हा ते पेवर ब्लॉक निघायचे, मग परत नवीन टेंडर काढायचे. हे काय उद्धव ठाकरेजींच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी व्हायच्या. कुठलंही काम हे 5 वर्षापेक्षा जास्त टिकलंच नाही पाहिजे. 3-4 वर्षात परत त्याचं काम निघालं पाहिजे. आपल्याकडे हायवेला पेवर ब्लॉक कारण काम निघालं तर ते स्टँडिंगला येणार आणि हे स्टँडिंग कमिटीच्या दर आठवड्याच्या 5% जगतात. आणि त्यामुळे या पेवर ब्लॉक कम्प्लिटली बंद करून फुटपाथ जे आहेत ते फुटपाथ स्टॅम्प कॉन्क्रीटमध्ये तयार करून 15, 20, 25 वर्ष टिकतील अशा प्रकारचे फुटपाथ निर्माण करणं याचा निर्णय झालेला आहे. याच्यानंतर कुठलाही फुटपाथ हा पेवर ब्लॉकमध्ये तयार करण्यात येणार नाही. आणि महानगरपालिका एकदा बॉडी आली की त्वरित फेरीवाला धोरण हे आम्ही आणू. त्यामध्ये जे पात्र फेरीवाले आहेत त्या पात्र फेरीवाल्यांना हॉकिंग झोन्समध्ये त्या ठिकाणी लायसन्सेस देऊन त्या ठिकाणी त्यांना बसवण्यात येतील. आणि हॉकिंग झोन सोडून दुसरे सगळे जे एरियाज आहेत ते नॉन हॉकिंग झोन्स असतील. आणि त्यामुळे क्लिअर कट हॉकिंग झोन आणि नॉन हॉकिंग झोनचं डिमार्केशन मुंबई शहरामध्ये करून पात्र फेरीवाल्यांचं पुनर्वसन त्या हॉकिंग झोनमध्ये करून इतर सर्व एरियाज हे हॉकर फ्री करण्यात येतील. जसा पेवर ब्लॉकचा तुम्ही विषय काढला, मला वाटतं पेवर ब्लॉक्स हे केवळ फुटपाथवर दिसत नाही तर ते हायवेवर पण दिसतात. जिथे जिथे पॅच पडलेला असतो तिथं पेवर ब्लॉक्स हे लावले जातात. म्हणजे इतकं आपलं कम्युटेशन आहे, इतकी वाहनं दर सेकंदाला धावत असतात त्या हायवेवरून. पेवर ब्लॉक्स लावण्याची संकल्पना कशी येते? म्हणजे आपण अनेक काळ BMC मध्ये काम केलेलं आहे नगरसेवक म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये, म्हणून तुम्हाला खास करून पेवर ब्लॉक का लावले याचं उत्तर माझ्याकडे नाही, याचं उत्तर उद्धव ठाकरे देतील. परंतु या वर्षीपासून मुंबई महानगरपालिकेने खड्डे बुजवण्याकरता मॅस्टिक एस्फॉल्टचा वापर हा करायला सुरुवात केलेली आहे. आणि मॅस्टिक एस्फॉल्टनी जे खड्डे बुजवले गेले ते पुन्हा त्या ठिकाणी तो खड्डा पडला नाही अशा प्रकारचं ऑब्झर्वेशन या वर्षीचं आहे. त्यामुळे भविष्यामध्ये सर्व खड्डे बुजवण्याकरता मॅस्टिक एस्फॉल्टचा वापर करण्यात येईल. बरं, आता आपण जरा मेट्रोकडे वळूया. मेट्रो देखील आता जीवनवाहिनी होत चालली आहे. खरं तर मेट्रो एक रिलीफ घेऊन आलेली आहे मुंबईकरांसाठी. कारण जो मुंबईकर हा रेल्वेने धावत होता किंवा BSTसाठी बऱ्याचशा लाईनमध्ये उभा होता, त्याला एक रिलीफ म्हणजे मेट्रो ही सध्या मुंबईकरांसाठी आलेली आहे. मेट्रो 3चा समावेश झालेला आहे. मुंबईमध्ये सध्या केवळ 4 मेट्रो ह्या कार्यान्वित आहेत मार्ग. मेट्रो 2B, मेट्रो 4, मेट्रो 6 या सगळ्या प्रकल्पांना अनेकदा मुदतवाढ दिली गेलेली आहे. तर हे पूर्ण कधी होणार? हे बघा, 356 किलोमीटरच्या मेट्रोचं काम सुरू आहे. काही त्या ठिकाणी कार्यान्वित झालेले आहेत, कमिशन झालेले आहेत, काही प्रगतीपथावर आहेत. आता येणाऱ्या 30 तारखेला सन्माननीय पंतप्रधान महोदय अंडरग्राऊंड मेट्रोचं उद्घाटन करणार आहेत. आणि त्यामुळे टप्प्याटप्प्याने 356 किलोमीटरच्या मेट्रोचं काम हे पूर्ण होईल. आणि मी तुम्हाला हे दाव्याने सांगतो की कोस्टल रोड झालेला आहे, अटल सेतू झालेला आहे. मेट्रो 356 किलोमीटरची जेव्हा पूर्ण होईल त्यावेळेला तुम्ही ज्या प्रकारे या शहरामध्ये जगता ते कम्प्लिटली तेच बदलून जाईल. आणि मुंबईकरांच्या जीवनामध्ये आमूलाग्न अशा प्रकारचा क्रांतिकारक बदल हा मेट्रो, अटल सेतू आणि कोस्टल रोडनी येणार आहे आणि येतोय. आणि आपण पाहाल की येणाऱ्या काळामध्ये आमचं हे उद्देश आहे की मुंबईच्या एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत कुठल्याही कोपऱ्यापर्यंत माणूस 59 मिनिटांमध्ये 1 तासाच्या आत पोहोचला पाहिजे. आणि रेल्वे, BST, मेट्रो ही सर्व पब्लिक ट्रान्सपोर्टेशन सिस्टम्स एका तिकिटावरती आणण्याचा आमचा उद्देश आहे. बरं, दुसरं म्हणजे शेअर रिक्षा. बरं, आता हा माणूस मेट्रोमधून उतरला खाली की त्याच्यासमोरचा महत्त्वाचा प्रश्न असतो तो शेअर रिक्षा. मला असं वाटतं अनेक आपले प्रेक्षक याच्यावर कमेंट्स देखील देतील. तर शेअर रिक्षा आणि त्यांच्यामध्ये म्हणजे त्यांची चालू असलेली मनमानी याच्यावर देखील आपल्याला वाटतं का की एक वचक राहिला पाहिजे? शेअर रिक्षा स्टँड असलं पाहिजे. अनधिकृत शेअर रिक्षा जर कुठे चालत असेल तर त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. परंतु ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मेट्रो स्टेशन, रेल्वे स्टेशन्स अशा प्रकारे अशा सगळ्या स्टेशन्सच्या आजूबाजूला शेअर रिक्षाची सिस्टम ही लावली पाहिजे. आणि त्यावरती ट्रॅफिक पोलिसांचं आणि RTOचं व्यवस्थित नियंत्रण आणि मॉनिटरिंग हे असलं पाहिजे. कुठल्याही परिस्थितीमध्ये नागरिकांची लूट ही होता कामा नये. नागरिकांना सुविधा वाजिब दरामध्ये मिळाली पाहिजे. पण त्यांचं असं देखील म्हणणं असतं की जवळ जायचं असेल ना तर शेअर रिक्षावाले घेतच नाहीत किंवा येतच नाहीत. याच्यामध्ये ट्रॅफिक आणि RTOचा खूप मोठा रोल आहे. ट्रॅफिक आणि RTOनी त्याच्यावरती नियंत्रण आणणं हे अपेक्षित आहे आणि त्यांना हे करावं लागेल.
आरोग्य याच्याकडे मला वाटतं की भाजप सत्तेत आल्यापासून फार लक्ष हे आरोग्य या सेक्टरकडे खरं तर दिलं गेलेलं आहे. पूर्व उपनगरांचा जर आपण विचार केला मुंबईच्या, तर विद्याविहारचं राजावाडी रुग्णालय वगळलं तर मुलुंडपर्यंत आज एकही मोठं सरकारी हॉस्पिटल हे नाही आहे. त्यामुळे गरीब रुग्णांना सायन हॉस्पिटल, KEM, JJ किंवा नायरला अल्टिमेटली मुंबईत म्हणजे ज्याला आपण टाऊनमध्ये यावं लागतं असं म्हणतो बोलीभाषेत, तर तसं यावं लागतं. इतक्या वर्षांमध्ये BMCला मुलुंड ते घाटकोपर पट्ट्यामध्ये एक रुग्णालय उघडता आलं नाही. पण राजावाडी एकच आहे, पण पॉप्युलेशन ज्या पद्धतीनं वाढते आहे त्यानुसार चांगल्या अधिक सोयी आणि सुविधा आरोग्य क्षेत्रात ह्या बेल्टमध्ये देखील व्हायला हव्या होत्या BMC कडून, असं आपल्याला वाटत नाही का? कारण गेली 35 वर्ष झालेली आहेत पण नवीन रुग्णालय उघडत नाही, ही चिंतेची बाब नाही वाटत? मला असं वाटतं याच्यामध्ये की जी महानगरपालिकेची रुग्णालयं आहेत, हेल्थ सेंटर्स आहेत, ती रुग्णालयं त्याचं स्टँडर्ड, त्याची क्वालिटी, ट्रीटमेंटची क्वालिटी ही चांगल्या लेवलची क्वालिटी करणं हे आमचं उद्देश आहे आणि ते असलंही पाहिजे. कसं आहे, आपण कुठल्याही महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये गेलो आणि कुठल्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेलो तर खर्च होणारा पैसा तितकाच असतो, परंतु क्वालिटीमध्ये आणि सर्व्हिसमध्ये जमीन आसमानचा फरक असतो. आणि त्यामुळे मागच्याच आठवड्यामध्ये मी कुपर रुग्णालयामध्ये एक मीटिंग घेतली. सर्वप्रथम त्यांना सांगितलं की तुमच्या फ्रंट ऑफिसच्या स्टाफला सॉफ्ट स्किलचं ट्रेनिंग द्या. गरीब माणूस आला म्हणजे त्याला कसंही वागवायचं, बरोबर. त्यामुळे तुम्ही गरीब माणूस आल्यावरती त्याच्याशी कसं वागलं पाहिजे, त्याची कशी मदत केली पाहिजे, कारण शेवटी आपण एक सर्व्हिस देतोय, सेवा देतोय, समाजातल्या शेवटच्या माणसाची सेवा करण्याकरता हे रुग्णालय आहे. आणि त्यामुळे पहिलं आपलं इंटेंट काय, आपलं ऑब्जेक्टिव्ह काय ह्याची क्लॅरिटी असली पाहिजे. आणि मला असं वाटतं की एखाद्या प्रायव्हेट इस्पितळामध्ये गेलो आणि एखाद्या महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये गेलो, एक्सपिरियन्स जो असतो, अनुभव जो असतो तो सारखाच असला पाहिजे आणि तो अनुभव सारखा करण्याकरता उपाययोजना करणं आवश्यक आहे आणि ते येणाऱ्या काळामध्ये आम्ही जरूर करण्याचा प्रयत्न करू. मला असं वाटतं मुंबईकरांचा अधिक म्हणजे जवळचा एक प्रश्न म्हणजे धारावीचा जो प्रकल्प होतोय त्या प्रकल्पाशी निगडित काही प्रश्न आहेत की मुलुंडला अनेक विस्थापितांना स्थलांतरित केलं जात आहे, ज्याला मुलुंडकरांचा मुळात विरोध आहे सध्या. त्यामुळे निवडणुकीमध्ये भाजपच्या मनोज कोटक यांनी आश्वासन देऊन देखील जे स्थलांतरित झालेले होते मुलुंडला ते आजही इथेच वसत आहेत. तुम्हाला असं वाटतं का की एका पॅचवर जरा अधिक भार येतोय आणि कुठेतरी व्यवस्थितरित्या त्यांचं विस्थापन झालं पाहिजे? धारावी हा वन ऑफ द बिगेस्ट अर्बन रिन्युअल प्रोजेक्ट्स इन द वर्ल्ड आहे आणि त्यामुळे मुंबईला झोपडपट्टी मुक्त करणं, मुंबईला स्लम फ्री करणं, याच्यातनं मुंबई शहरातल्या अनेक समस्या, कचऱ्याची, ड्रेनेजची, सुवेजची, पार्किंगची, या सगळ्या समस्या याच्याशी निगडीत आहेत. त्यामुळे मुंबईला स्लम फ्री करणं हे प्रायोरिटी असली पाहिजे आणि ती प्रायोरिटी आमच्या सरकारची आहे. ती स्लम फ्री करत असताना ज्या वेळेला आपण एलिजिबल लोकांना घरं देतो त्यावेळेला इनएलिजिबल लोक जी असतात ती कुठे जाणार? मग ते पण तिकडनं बाहेर काढलं तर दुसरीकडे कुठेतरी जाऊन ते परत एकदा झोपडपट्टी निर्माण करतील. त्यामुळे याचं फायनल ऑब्जेक्टिव्ह काय की मुंबई स्लम फ्री करणं. मुंबई स्लम फ्री कशी होईल तर सगळ्यांना घर देणं. त्यामुळे सगळ्यांना घर देत असताना एलिजिबल लोकांना त्याच ठिकाणी घर आणि इनएलिजिबल लोकांना इतरत्र घर, आणि त्यामुळे असे काही पॉकेट्स जे आहेत ते निर्माण करतोय ज्या ठिकाणी इनएलिजिबल लोकांना त्या ठिकाणी त्यांचं रिहॅबिलिटेशन केलं जाईल. परंतु नक्कीच त्या ठिकाणी जी लोक आहेत ऑलरेडी एक्झिस्टिंग, त्या लोकांच्या भावना काय आहेत, त्या लोकांच्या सेंटिमेंट्स काय आहेत, त्या लक्षात घेऊन त्याच्यातनं काही ना काही तोडगा येणाऱ्या काळामध्ये आम्ही जरूर काढू. मला असं वाटतं अतिशय महत्त्वाचं उत्तर होतं, कारण यातून जे विस्थापित झाल्यात त्यांनाही एक उत्तर मिळालेलं आहे का असं बायफर्केशन केलं गेलं, आणि अर्थात मुलुंडकरांना देखील मला वाटतं त्याचं उत्तर मिळालं असेल या सगळ्यामध्ये. पण मिठी नदी हा देखील एक महत्त्वाचा विषय आहे आणि गेली किती वर्ष झाली आहे आम्ही मिठी नदीचाच विचार करायचा, कधी याच्यावर सोक्षमोक्ष लागणार आहे आणि कधी मिठी नदी ही गाळमुक्त आपल्याला बघायला मिळेल. मिठी नदीत ही पैसे खाल्ले यांनी काहीच नाही सोडलं. म्हणजे आमचं असं होतं की दर पावसाळ्यामध्ये किती बोलायचं मिठीबद्दल, आणि त्यामुळे मिठी नदीच्या रिज्युविनेशनचा विचार करणं आवश्यक आहे. याच्यातले दोन मुद्दे आहेत. एक म्हणजे मुंबई शहरामध्ये आपलं जे काही सुवेज आहे ते सगळं नदी नाल्यांमधनं वाहून डायरेक्टली समुद्रामध्ये डिस्चार्ज होतं. त्यामुळे मुंबईच्या समुद्राचा रंग हा काळा झालाय. हा कशामुळे झाला काळा?
अजूनपर्यंत आपण एसटीपी प्लांट मुंबईत का नाही आणू शकलो? बरोबर. ते एसटीपी प्लांट देवेंद्र फडणवीस जी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याचे डिस्चार्ज स्टँडर्ड्स दिल्लीला जाऊन नक्की करून आता 2022ला आमचं सरकार आलं तेव्हा मुंबई शहरातल्या 7 एसटीपी प्लांटचं टेंडर आम्ही काढायला लावलं मुंबई म्युनिसिपल कमिशनरला, सूचना केल्या त्यांना. आणि त्यामुळे मुंबईतले एसटीपी प्लांट हे बसवणं जेणेकरून नदी नाल्यातनं गेलेलं सुवेज ट्रीट होऊन समुद्रामध्ये डिस्चार्ज होईल आणि एक्झिस्टिंग मिठी रिव्हर जी आहे त्या मिठी रिव्हरच्या रिज्युविनेशनच्या दृष्टिकोनातून, शुद्धीकरणाच्या दृष्टिकोनातून विचार करणं, हे दोन्ही मुद्दे पॅरलली हँडल करणं अपेक्षित आहे आणि ते आम्ही करतोय. मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्रीपदाचा, म्हणजे आधीच्या टर्ममध्ये देखील आणि आत्ता, 2 महत्त्वाचे निर्णय जर त्यांनी मुंबईकरांसाठी एक गिफ्ट म्हणून जर काही त्यांनी दिलं असेल तर ते म्हणजे मेट्रो, बांधलेले मधल्या काळातले फ्लायओव्हर्स आणि आता कुठल्याही बिल्डरला जर विकास करायचा असेल, विकासकाला, तर एसटीपी प्लांट हे मॅन्डेटरी आहे आणि ते कार्यान्वित असणं हे मॅन्डेटरी आहे. ह्या सगळ्यामुळे तुम्हाला असं वाटतं का की हे जे प्लॅनिंग आहे याच्यामुळे मुंबई चा जो ग्रोथ रेट आहे कुठेतरी आपण एक कात टाकलेली आहे? वी आर गोईंग लिटल बिट अहेड ऑफ द टाईम. ज्या पद्धतीमध्ये गेल्या 35 वर्षामध्ये काही गोष्टी झाल्या नव्हत्या, म्हणजे सत्ता असताना देखील तुम्हाला काही दिलं गेलं नव्हतं किंवा तो क्रीम प्रोफाईल्स तुम्हाला दिल्या गेल्या नव्हत्या, मग ती स्टँडिंग कमिटी असो किंवा, पण ह्या सगळ्याचं एक प्रत्युत्तर म्हणून मुंबईचा हा जो चेहरा त्यांनी बदललेला आहे असं तुम्हाला वाटतं का? मला असं वाटतं की मुंबई शहर हे गेल्या 11 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावरती शहराचा चेहरा मोहरा बदललेला आहे. त्यामुळे ज्या प्रकारे मोठे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट्स या ठिकाणी आले, ज्या प्रकारे एसटीपी प्लांट आले, ज्या प्रकारे CCTV कॅमेराज मुंबई शहरामध्ये लावले, ज्या प्रकारे विविध प्रकारच्या घरकुल योजनांना कार्यान्वित करण्याचे निर्णय झाले, कार्यान्वित झाल्या, मला असं वाटतं की अजून तुम्ही आम्हाला 5 वर्ष द्या. येणाऱ्या 5 वर्षामध्ये मुंबई शहर हे जे इंटरनॅशनल सिटी आहे आपण म्हणतो, आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे, पण इकडच्या सोयी सुविधा या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शहराला साजेशा नव्हत्या. येणाऱ्या काळामध्ये मुंबईकरांचं ईज ऑफ लिव्हिंग हे करण्याच्या दृष्टिकोनातनं मोठा बदल, द वे यू लिव्ह इन दिस सिटी विल चेंज फॉर एव्हर, हे एवढं मी तुम्हाला नक्की सांगू शकतो. पार्किंगचा प्रश्न तुम्ही कसा सोडणार आहे हे देखील आमच्या मुंबईकरांना तुम्ही सांगा. 2018 मध्ये DCPR ज्या वेळेला मुंबई शहराचा तयार झाला त्यावेळेला देवेंद्रजींनी एक प्रोव्हिजन DCPR मध्ये केलं, एक्झिस्टिंग ग्राउंड आणि गार्डनच्या खाली पार्किंग लॉट्स तयार करणं. त्या दृष्टिकोनातनं पार्किंग लॉट्स मुंबई शहरामध्ये तयार झाले पाहिजेत. परंतु 1995 ते 2018 या कालावधीमध्ये अशा प्रकारचा विचार का नाही कोणी केला की मुंबईत पार्किंगची समस्या येईल, पार्किंग लॉट्स तयार करणं. त्यामुळे कुठेतरी लॅक ऑफ विजन होती, लॅक ऑफ इंटेंट होती आणि लॅक ऑफ विजन आणि लॅक ऑफ इंटेंटमुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत गेल्या. परंतु मला असं वाटतं की या मुंबई शहराचा क्रांतिकारक अशा प्रकारचा विकास करणं हे देवेंद्रजींच्या नशिबात लिहिलं होतं आणि त्यामुळे आपल्याला 2014ची वाट पाहावी लागली. देर आहे दुरस्त आहे. परंतु आता पुढच्या 5 वर्षामध्ये तुम्ही असं बघा की दुसऱ्या कुठल्याही आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शहरापेक्षा चांगलं शहर हे मुंबई झालेलं असेल. मला असं वाटतं पाणी हे मुंबईमध्ये, पाऊस हा मोठ्या प्रमाणावर पडतो, पाण्याचं कुठेतरी नियोजन करण्याची आवश्यकता तुम्हाला वाटते का? म्हणजे बऱ्याचदा काय होतं की आता मुंबईकरांचा पाणी हा प्रश्न आहे. त्याचं कारण असं आहे की अनेक टोलेजंग इमारती होत आहेत आणि प्रॅक्टिकली जे वरचे फ्लॅट्स असतात त्यांच्याशी डिमांड कायम एक कुरबूर असते की वर एअरलॉक होतं आणि त्यामुळे या मजल्यांना पाणी चढत नाही. मुंबईमध्ये मोठे मोठे प्रोजेक्ट्स होत आहेत. BMC वॉटर सप्लाय करतेच आहे, पण जसं BMCने STP हे मॅन्डेटरी केलेलं आहे, कुठेतरी पाण्याचं नियोजन हे देखील मॅन्डेटरी करण्याची आता गरज भासते का? रेन वॉटर नवीन बिल्डिंग्सला OC देताना रेन वॉटर हार्वेस्टिंग हे त्याच्यामध्ये आहे ऑलरेडी. याच्यामध्ये मुंबई महानगरपालिकेला काय करणं आवश्यक आहे की मुंबई महानगरपालिका ही 15% सूट प्रॉपर्टी टॅक्समध्ये देते. जर तुम्ही STP लावलं असेल तर, जर तुम्ही वेट आणि ड्राय गार्बेजचं सेग्रिगेशन करत असाल तर, जर तुमच्याकडे रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल तर, अशा प्रकारच्या सोलार असेल तर, परंतु त्याचं बेनिफिट हे कन्सेशनचं बेनिफिट लोकांपर्यंत पोहोचण्याची जी प्रक्रिया आहे ती फार कंबरसम आहे. त्यामुळे फार कमी सोसायट्यांना याचा फायदा होतो. येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त सोसायट्यांनी या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. त्याच्याकरता मुंबई महानगरपालिकेने जो इन्सेंटिव्ह अनाऊन्स केलाय
तो इन्सेंटिव्ह वाढवायची त्यांच्यापर्यंत आवश्यकता आहे. पोहोचण्याकरता उपाययोजना करणं अपेक्षित आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही जरूर म्युन्सिपल कमिशनरकडे ह्याची मीटिंग घेऊन ते मार्गी लावू. पण तुम्हाला वाटतं की तो जो शेअर आहे तो सुद्धा वाढवण्याची आवश्यकता आहे, की तेव्हाच मला असं वाटतं की तुम्ही मुंबईकरांना एनकरेज कराल की जर तुम्हाला प्रॉपर्टी टॅक्समध्ये जर सूट हवी असेल एखाद्या सोसायटीला किंवा कोणाला, तर हे तुम्ही इफेक्टिव्हरित्या राबवलं पाहिजे आणि त्याचे फोटोज किंवा जसं आता आपण टॅक्स ऑनलाईन भरतो ते ऑनलाईन शेअर केलं पाहिजे आणि तिथल्या तिथे डिडक्शन होऊन ते इतकं ट्रान्सपरंट झालं पाहिजे, असं नाही ते वाटत का अजिबात तुम्हाला? ट्रान्सपरंट नाही आहे. त्यांची सिस्टम पण कंबरसम अगदी आहे बरोबर, अगदी आणि बरोबर. येणाऱ्या काळामध्ये या सर्व बेनिफिट्स मुंबईकरांपर्यंत पोहोचवण्याकरता आम्ही जरूर उपाययोजना करू. बरं, आता आपण उत्तरार्धाकडे आलेलो आहोत. इंटरव्ह्यूच्या पुढे मी विचारते की मुंबईकरांना असे 3 किंवा असे 5 असे कुठले एलिमेंट्स तुम्ही सांगाल की ज्याच्यावर तुम्ही मुंबई अध्यक्ष म्हणून भाजपचे हे काम करणार आहात आणि मुंबईकरांना तुम्ही प्रॉमिस करते की आता मी करून दाखव? एक स्वच्छ, सुंदर, सुरक्षित आणि विकसित मुंबई ही आम्ही येणाऱ्या काळामध्ये तयार करू. मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन देऊ आणि मुंबई शहराची एक ओळख जी आहे आणि मुंबई शहराची सुरक्षा ही अबाधित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करू आणि त्याच्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत. बरं, तुम्ही कोकणातून येता त्यामुळे कोकणातला माणूस हा निसर्गप्रिय आहे. मुंबईचा जो निसर्ग आहे म्हणजे आता तो अगदीच काही पॉकेट्स पुरता मर्यादित आहे, म्हणजे गिरगाव चौपाटी असो किंवा दादरचे, ह्या चौपाट्यांचं देखील म्हणजे व्यवस्थापन नीट झालं पाहिजे. त्याचं क्लिनिंग, बीचेसचं क्लिनिंग होत नाही, ह्या सगळ्या याच्यावर आपण काही लक्ष मला देणार असं आहात वाटतं का? की कारण मला वाटतं समुद्र किनारा आणि कोकणातला माणूस, काही गोष्टी आपण मुंबई महानगरपालिकेच्या ज्या चांगल्या आहेत त्या मान्यही केल्या पाहिजेत. आणि जसं माझ्या मतदारसंघामध्ये जुहू बीच आहे हो, आणि जुहू बीचच्या स्वच्छतेचं आम्ही असं व्यवस्थापन केलंय सगळ्या लोकांनी, आम्ही सर्वांनी मिळून ते टेंडर ड्राफ्ट करून की जुहू बीच इज वन ऑफ द क्लीनेस्ट बीचेस इन द कंट्री टुडे आणि ते BMC डिपार्टमेंटली क्लीन करते. केस विथ दादर किंवा गिरगाव कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट केलेला नाहीये. गिरगाव चौपाटी पण खूप सुंदररित्या क्लीन होते. आपण रोज मरीन ड्राईव्हरनं येताना जाताना त्या ठिकाणी गिरगाव चौपाटी अतिशय क्लीन असते. मला असं वाटतं की जुहू आणि गिरगाव चौपाटी करता जो मॉडेल महानगरपालिकेने अवलंबिलेला आहे तो मुंबई शहरातल्या प्रत्येक बीच करता त्यांनी त्या मॉडेलनुसार काम करावं आणि त्या मॉडेलनुसार काम केलं तर 100% मी तुम्हाला सांगतो की यश मिळेल. परंतु त्याच्यामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी, स्थानिक जनतेचं त्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन तितकंच महत्वाचं पण असतं. हॉकर्स पण भरपूर होतात आणि मग त्यामुळे कचरा किंवा त्याचं पुन्हा तो कचरा तसाच पडून असतो. ह्या सगळ्या हॉकर्स गोष्टी जे लायसन्स्ड असतील, मला मुंबई शहरामध्ये फेरीवाल्यांची समस्या आहे. येणाऱ्या काळामध्ये हॉकिंग झोन्स आरक्षित करून जे एलिजिबल हॉकर्स आहेत त्यांना त्या हॉकिंग झोन्समध्ये शिफ्ट करण्याची व्यवस्था, ज्याने त्यांना लायसन्सेस देऊन त्यांना त्या ठिकाणी त्यांचं रिहॅबिलिटेशन करून हे जरूर करण्यात येईल. आणि मुंबईतले बीचेस जे स्वच्छ म्हणजे जे आहेतच त्याच्यातले काही नसतील, जे नसतील तर जे आहेत ते कशामुळे आहेत याचा अभ्यास करून ते तिकडे इम्प्लिमेंट करायचं. बरं, जसं मी सुरुवातीला म्हटलेलं की तुम्ही एक लेखक देखील आहात, मधल्या काळामध्ये काही लिखाण झालेलं आहे का उडानच्या मधल्या नंतर? काळामध्ये पुस्तक उडान नंतर काही लिहिलेलं नाहीये. उडान हे शेवटचं लिखाण होतं आणि उडानच्या आधी एक पुस्तक लिहिलं होतं भ्रष्टाचाराचा कोविड, की कोविडच्या काळामध्ये कसा या लोकांनी भ्रष्टाचार केला. यांनी ऑक्सिमीटर नाही सोडले, थर्मोमीटर नाही सोडले, पीपी किट नाही सोडले, बॉडी बॅग सोडल्या नाहीत, कोविड केअर सेंटर आहेत. या भ्रष्टाचारावरती एक मी पुस्तक लिहिलं होतं मध्यंतरी. बरं, तुम्हाला आम्ही शुभेच्छा देतो की पुढच्या काळामध्ये तुमची आणखीनही काही पुस्तकं यावीत, तुम्हाला लिखाणाला वेळ मिळावा. मला वाटतं विषय काही कमी नाही आहेत लिखाणासाठी. अनेक विषय जे आहेत ते मुंबईकरांना भेडसावत आहेत आणि मला असं वाटतं की कुठेतरी त्यांचा देखील तुमच्या लिखाणामध्ये समावेश होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता इट्स अ टाईम फॉर अ बॅटल. त्यामुळे मला वाटतं भाजप हा एकमेव असा पक्ष आहे की जो कायम निवडणुकांसाठी तयार असतो असं म्हणायला हरकत नाही आहे. कारण एक निवडणूक संपली की लगेच भाजप दुसऱ्या निवडणुकीला भाजपचा कार्यकर्ता हा रोज निवडणूक आहे असंच काम करतो. बरोबर, की आम्ही निवडणूक आली म्हणून आम्ही 6 महिने आधी काम करतो असं नाहीये. आम्ही रोज असंच काम करतो जसं रोज निवडणूक आहे. कारण आम्ही निवडणुकीसाठी काम करत नाही, आम्ही समाजामध्ये उभ्या असलेल्या शेवटच्या माणसाची सेवा करण्याकरता काम करतो.
आम्ही देशाकरता काम करतो, समाजाकरता काम करतो, राष्ट्रीय विचारांकरता काम करतो, हिंदुत्वाकरता काम करतो आणि त्यामुळे आम्ही 24/7/365 सेम मोडमध्ये काम करतो. बरं, आणि अगदी शेवटचा प्रश्न जाता जाता तुम्ही म्हणताय की ब्रँडचा आमच्यावर काही परिणाम होणार नाही आहे. गेल्या वेळी आपण बघितलेलं अगदीच काही, मला वाटतं 2-1 जागांसाठी म्हणून आपलं, आणि तुम्ही खरं तर दिलं होतं, देऊ केलं होतं गेल्या वेळी त्या तत्कालीन शिवसेनेला, अनडिवायडेड शिवसेनेला, म्हणून ते त्यांच्याकडे महापौरपद गेलेलं होतं किंवा सत्ता गेली होती. ह्यावेळी पूर्ण कसर भरून काढणार? नाही, यावेळेला महायुतीला 150 पेक्षा जास्त जागा या मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये निवडून देण्याचा निर्णय हा मुंबईकरांनीच केलेला आहे आणि त्यामुळे मुंबईकरांचा आपला महापौर हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये जरूर बसेल. मुंबईकरांचा महापौर मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये जरूर बसेल असं अमित साटम यांनी म्हटलेलं आहे. आणि कुठेतरी त्यांनी मुंबई जी आहे त्याच्यामध्ये कुठेतरी स्वच्छ किंवा भ्रष्टाचार मुक्त मुंबई यासाठी म्हणून जवळपास एक अभियानच त्यांनी सुरू केलं असं म्हणायला हरकत नाही. ज्या पद्धतीनं त्यांनी जय महाराष्ट्राशी बोलताना अनेक प्रॉमिसेस केलेले आहेत की भाजप जर यावेळी पूर्ण काळ सत्तेवर आलं तर काय पद्धतीनं भाजप मुंबईकरांना रिलीफ म्हणून देईल, त्याबद्दल त्यांना अनेक शुभेच्छा. मुंबईकरांना रिलीफ मिळावा अशी आम्ही अपेक्षा करतो. त्यामुळे पुढच्या तुमच्या वाटचालीसाठी अनेक खूप शुभेच्छा. तुम्ही पुस्तकं लिहावीत त्यासाठी तुम्हाला वेळ मिळावा म्हणून देखील शुभेच्छा. एन्काउंटरमध्ये आता वेळ झालेली आहे इथेच थांबायची. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.